आणि आता पाहूयात महाफास्ट न्यूज 100। उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार। भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर 6 गोळ्या झाडल्या। उल्हासनगरच्या द्वारली गावातील जागेवरून गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये वाद। पोलीस ठाण्यामध्ये वाद विकोपाला गेल्यामुळे गोळीबार। जखमी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर ठाण्यातल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू। महेश गायकवाड यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, शरीरातून 6 गोळ्या काढल्या। भाजप आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सरवणकर यांना अटक। तिघांची शिवाजी रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी केली जाणार। कळवा पोलीस ठाण्याच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात। गणपत गायकवाड आणि 2 आरोपींना व्हीसीद्वारे कोर्टामध्ये हजर करणार। व्हीसीद्वारे कोर्टात हजर करण्याची पोलिसांना परवानगी। कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा निर्णय। गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाडांसह 6 जणांवर गुन्हा दाखल। गायकवाडांसह तिघांना बेड्या, तर नागेश बाडेकर, वैभव गायकवाड आणि विकी गणितराव फरार। तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू। आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला। शिंदे बाप लेकांकडून माझ्यावर अन्याय, गणपत गायकवाड यांचा गंभीर आरोप। तर फडणवीसांना वारंवार सांगूनही पक्षश्रेष्ठींकडून दखल नाही, गणपत गायकवाड यांची माध्यमांना प्रतिक्रिया। कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, सर्वांना कायदा आणि नियम सारखेच। फडणवीसांशी सविस्तर चर्चा करून याविषयीची माहिती घेईन। उल्हासनगर गोळीबारावर अजित पवार यांची प्रतिक्रिया। भाजप आमदार गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार। एसीपी रँकच्या अधिकाऱ्यांकडून घटनेचा पुढील तपास होणार। हिल लाईन पोलीस ठाण्याकडून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। राज्यामध्ये सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू। सरकार बघ्याची भूमिका घेत असेल तर राज्य कुठल्या दिशेने चाललंय? गोळीबारावर शरद पवार यांची प्रतिक्रिया। राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली, गुंड टोळ्यांच्या हातात कायदा दिलाय, गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार, संजय राऊतांची टीका। सरकारमध्ये गुंडशाही, तानाशाही आणि जनतेच्या पैशाची लूट सुरू। राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये दहशत। गोळीबाराच्या घटनेवरून नाना पटोले यांचा सरकारवर हल्लाबोल। गोळीबार करणारे आमदार कोणाच्या जवळचे हे सर्वांना माहिती। असा प्रकार महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच। महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढते। गोळीबार प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार करणं ही सत्तेची मस्ती। राज्यामध्ये सध्या गुंडाराज सुरू। उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणावरून सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल। उल्हासनगर गोळीबार प्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। गोळीबाराचा मुद्दा दिल्ली दरबारी संसदेमध्ये मांडणार। सुप्रिया सुळे यांचा गृहमंत्री फडणवीसांवर निशाणा। गोळीबार प्रकरणी सुप्रिया सुळेंकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, तर फडणवीसांनी गोळीबार करायला सांगितला का? भुजबळांचं सुप्रिया सुळे यांना सवाल। निवडणुकांसाठी गुंडांना जेलमधून सोडलं जातंय। गुंडांचा विरोधकांच्या विरुद्ध वापर केला जातोय, संजय राऊतांचा गंभीर आरोप। उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची सखोल चौकशी होईल। कुठे माशी शिंकली हे तपासामध्ये समोर येईल। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। मला पश्चाताप नाही असं गायकवाड म्हणत असतील तर ही गंभीर बाब। जितेंद्र आव्हाड यांची गोळीबार प्रकरणावर TV9 मराठीला प्रतिक्रिया। गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारांकडूनच कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे, असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता। गोळीबाराच्या घटनेवर वडेट्टीवारांकडून संताप व्यक्त। गोळीबार करण्यामागचं कारण समोर आलं पाहिजे। अंतरवाली सराठीसारखं व्हायला नको। पोलिसांवर हल्ला झाला की पोलिसांनी हल्ला केला पाहावं लागेल। कल्याण गोळीबार प्रकरणावर भुजबळांची प्रतिक्रिया। सरकार कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही। गणपत गायकवाड यांनी शिंदेंवर केलेले आरोप अत्यंत चुकीचे। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। राजकारणाचा स्तर पूर्णपणे घसरला। तुम्ही राजे नाहीत, आमदारांनी मर्यादा पाळल्या पाहिजेत। प्रकाश आंबेडकरांची गोळीबार प्रकरणावर प्रतिक्रिया। महाराष्ट्र आता बिहार होताना दिसतोय। भाजप आमदार गायकवाडांच्या गोळीबारानंतर यशोमती ठाकूरांची टीका। शिंदे आणि फडणवीसांमध्ये काही ठीक चाललेलं दिसत नाही, यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य। सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवर थेट पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार केला जातोय। महाराष्ट्राला जंगलराज बनवण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबेंची टीका। सत्ताधारी आमदारांनी बेछूट गोळीबार करणं अतिशय गंभीर आणि चिंताजनक। राज्य सरकारच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। गोळीबार प्रकरणावर अशोक चव्हाणांचा ट्विट। आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर कल्याणपूर्व आणि उल्हासनगर परिसरात तणावाचं वातावरण। गणपत गायकवाड यांचं घर आणि कार्यालय याबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात। गोळीबाराच्या प्रकरणानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कल्याणपूर्व परिसरामध्ये बंदची हाक। परिसरामध्ये शांतता राखण्यासाठी दंगल नियंत्रण पथक तैनात।
गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांची आमदारकी जाण्याची शक्यता. गायकवाड यांच्यावरील गुन्ह्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवली. वैयक्तिक कामासाठी आलो, गणपत गायकवाडांना भेटायला आलो नाही. कायद्याने मला गणपत गायकवाडांशी बोलता येत नाही. भाजप आमदार निरंजन डावखरे यांची प्रतिक्रिया. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये नाटकावरून वाद, ललित कला केंद्र प्रमुखासह 6 जणांना अटक. राज्यातील मंत्र्यांचा 5 तारखेचा नियोजित अयोध्या दौरा लांबण्याची शक्यता. मंत्रिमंडळ बैठक आणि समितीच्या बैठकीमुळे दौरा पुढे ढकलला जाणार, सूत्रांची माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंची आजची भेट रद्द. मुख्यमंत्र्यांची डोळ्यावरची शस्त्रक्रिया झाल्यामुळे आजची भेट रद्द केल्याची माहिती. अहमदनगरमध्ये आज ओबीसी एल्गार मेळावा. मंत्री छगन भुजबळ, बबनराव तायवाडे, गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार. मेळाव्याची तयारी पूर्ण. अहमदनगरमध्ये ओबीसींच्या मेळाव्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त. 4 डीवायएसपी, 14 पोलीस निरीक्षक, 35 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसंच 300 कर्मचारीही तैनात. छगन भुजबळ यांनी स्वतः आपण भाजपत जाणार नसल्याचं सांगितलं. जे कोणी अशा बातम्या पसरवतात त्यांनी जबाबदारीने बोलावं. अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया. लाथा घालण्याची भाषा आम्हाला पण येते, तुमचं बोलणं सडकछाप गुंडासारखं. अजित पवार गटाच्या उमेश पाटलांचा संजय गायकवाड यांच्यावर निशाणा. तिवसा येथील कार्यक्रमात भाजप खासदार अनिल बोंडेंची काँग्रेसवर टीका करताना जीभ घसरली. अनिल बोंडेंकडून काँग्रेस नेत्यांचा डुक्कर असा उल्लेख. अनिल बोंडेंच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह. तुम्ही आरक्षणाचे विरोधक असल्यामुळेच मराठा आरक्षणाचा विषय तुम्हाला छोटा वाटतो. राज ठाकरेंच्या जरांगेंवरील वक्तव्यावर सचिन खरात यांची टीका. आम्ही लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार. आगामी काळात राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचं महादेव जानकरांचं वक्तव्य. एसीबी चौकशीमध्ये राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ. साळवी यांच्या पत्नी आणि मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला. अटकपूर्व जामिनासाठी साळवी हायकोर्टात जाणार. नागपुरातील रामटेकची जागा काँग्रेसच्या वाटेला गेल्याचं निश्चित. रामटेक जागेच्या उमेदवारीसाठी नरेश बर्वेंचं लॉबिंग सुरू. उमेदवारीसाठी दिल्लीमध्ये हायकमांडशी भेट घेणार नरेश बर्वे यांची माहिती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न. 2 जणांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नार्वेकर यांच्या नावाने तोतया इसमाकडून फोनवरून पैशांची मागणी. मालेगाव न्यायालयामध्ये आज संजय राऊतांवरील मानहानी दाव्याची सुनावणी. मंत्री दादा भुसे जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याची शक्यता. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर झळकले श्रीकांत शिंदेंचे बॅनर. कार्यकुशल नेतृत्व असा बॅनरवर उल्लेख. लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ट्विट करत माहिती. मोदींकडून अडवाणींचं फोनवर अभिनंदन. मुंबईमध्ये 6 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी. मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून आदेश जारी. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचे आदेश. अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या मृत्यूचं वृत्त खोटं. मी जिवंत आहे. पूनम पांडेची सोशल मीडियावर माहिती. गर्भाशय कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी खोटं वृत्त पसरवल्याची कबुली. पुण्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट. नगर परिषदेच्या 2022च्या जाहिरातीमध्ये जागांची वाढ करण्याची मागणी. शरद पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची एंट्री. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगतापांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक. या मतदारसंघावर काँग्रेस दावा सांगण्याची शक्यता. नागपूरचे माजी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंटवरून लोकांना पैसे मागितल्याचा प्रकार. 4 आरोपींना अटक. राज्यातील मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचं काम संपलं. कालपर्यंत 3 कोटी लोकांची माहिती संकलित. याच आठवड्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोग राज्य सरकारला अहवाल देणार. पुणे शहरामध्ये 1000 महापालिका कर्मचाऱ्यांकडून जवळपास 13 लाख घरांचं सर्वेक्षण. काल रात्री उशिरा सर्वेक्षणाचं काम पूर्ण. राज्यामध्ये गेल्या 1.5 वर्षात सांस्कृतिक कार्यक्रमांवर 611 कोटींचा खर्च. तर पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागासाठी 2023-24च्या अर्थसंकल्पात 3178 कोटींची तरतूद. फेब्रुवारीमध्ये राज्यातील थंडीचा कडाका कमी होणार. या महिन्यात ढगाळ आणि हलकी थंडी राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. पुण्यामध्ये काल 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.